सांगली जिल्हा बँकेतील वयोमर्यादा 35 ठेवल्यावरून तरुणांमध्ये तीव्र संताप। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लवकरच होणाऱ्या मोठ्या नोकरभरती प्रक्रियेसाठी जाहीर केलेल्या वयोमर्यादा आणि स्थानिक उमेदवारांवरील निर्बंधांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोमवारी तीव्र आक्षेप नोंदवला आहे। बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार 18 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवारांनाच अर्ज करण्याची पात्रता दिलेली आहे। मात्र यापूर्वी पुणे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या भरती प्रक्रियेत वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष ठेवलेली होती। सांगली बँकेतच वयोमर्यादेचे बदल का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी म्हटलंय की राज्यातील विविध शासकीय, निमशासकीय तसेच बँकिंग क्षेत्रातील भरती प्रक्रिया दीर्घ कालावधीनंतर होत असताना अशा प्रकारची वयोमर्यादा लावणे अन्यायकारक असल्याचं संघटनेचे म्हणणे आहे। याशिवाय भरतीमध्ये 70% जागा जिल्ह्यातील तर 30% जागा इतर जिल्हे आणि राज्यातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय स्थानिक बेरोजगारांवर अन्याय करणारा असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे। जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्राधान्य देऊन भरती प्रक्रिया राबवावी, वयोमर्यादा वाढवावी तसेच जिल्हाबाहेरील उमेदवारांना दिलेले प्राधान्य रद्द करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे। वयोमर्यादा बदल आणि स्थानिक उमेदवारांना भरतीत प्रमाण वाढवले नाही तर संघटना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा त्यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली।